नाही अगं जा ना तू. हो हो जाते ना. जा लवकर. किती वेळ? आई आले आले. नाही म्हणजे आई पण आहेत माझ्या बरोबर. आई आजी आई दोघे पण आलात. काय झालं? जा हो हो म्हणजे काय की बोल ना. हो बरी आहे ना तब्येत तुझी? बरं आहेस ना? अगं आई बराच आहे की मी. काही नाही, आज रात्र अवसेची आहे ना. अच्छा. आणि ही रात्र वाईट असते. असेल म्हणजे माझा काही विश्वास नाही आहे त्याच्यावर, पण तुमच्या दोघींचं काहीतरी असेल. मग मग काय मग? अगं बोल ना. तू मला काय सांगत होती खाली ते सांग ना त्याला. हो हो मी अगं बाई मी कुठे काय सांगत होते? हे बघ, तू जे मला सांगितलं ते त्याला सांगते. सांगायला तू मला इथे आणलं ना. सांग. हो म्हणजे तेच आज अमावस्येची रात्र आहे तर तू जरा सांभाळून राहा. हा. म्हणजे म्हणजे अरे राजा, आज अमावस्येची रात्र आहे ना, तेव्हा लवकर झोपी जा. डोक्यात वेगळे वेगळे विचार आणू नको. डोक्याला त्रास देऊ नकोस. अगं आजी मी कशाला असं करेन? अरे बाबा, म्हणजे तुला एकच सांगायचंय की लवकर झोपी जा. डोक्याला त्रास नको देऊस. अमावस्येची रात्र आहे. काय तुम्ही अमावस्येची रात्र घेऊन बसलायत? या आधी कधी बोलला नाही अरे आधी कसं सांगणार नाही का? का? अरे बाबा, ते तुझं पुस्तक लवकर संपव. डोळ्यांना त्रास देऊ नको. डोक्यात विचार आणू नको. पटकन झोपून जा. आणि मोनिकाला सुद्धा सांग लवकर झोपून जा. हो. आई, आजी, तुम्ही काय झालं? नाही, आज ना अवसेची रात्र आहे ना. सांभाळून जा. का? का? अगं बाई, मी परत परत ती टेप नाही ग वाजवणार. कंटाळले मी. तुम्ही दोघं लवकर झोपा बस. चला. हो का? लवकर झोपा रे बाबांनो. बोलत बसू नका. विक्रांत, हॅलो. हॅलो सर, एक इमर्जन्सी आली. काय? नो तुम्हाला याची काही गरज नाहीये. ठीक आहे, मी येतो. तुम्ही सगळी तयारी करा, मी 10 मिनिटात येतो. काय झालं विक्रांत? मला क्लिनिकमध्ये जायचंय. एक कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी आहे. अगं जा जरा यांच्या चहा पाण्याचं बघ. हो बाळा तू पण जा. हो हो. मग दिलेल्या गुड लकचा काही फायदा झाला की नाही? म्हणजे तो 2 रात्री माझ्या जवळच आला नाही. काय? का माहित नाही ग मानसी. मला वाटलं होतं की मी जग जिंकलंय, पण तो काय, माझा नवरा ना कदाचित ॲबनॉर्मल आहे. मानसी, काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. म्हणजे त्याला माझ्या जवळच यावं असं वाटत नाही. टाळतो तो मला. काही ना काहीतरी कारण काढून माझ्यापासून लांब जातो तो. थोडा वेळ पेशन्स ठेव, सगळं काही नीट. तू माझी समजूत अजिबात काढू नकोस. आज ना उद्या येईलच तो. कुठे जातोय? एक मिनिट, मी कप्स घेते.
ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न श्राष्टोरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। तुर्तास तुमचं काम झालंय, पूजा संपतात तुम्हाला मी परत बोलावतो, या तुम्ही. पुन्हा हात जोडायचे तुम्ही. ओम सत्यनारायण सांगायचं परिवारायन्मा ध्यायत सत्यम गुणातीतम गुणत्रय समन्वितम लोकनाथ त्रिलोकेशम कौस्तुभावर्णम ह्रीं नीलवर्णम पीतवाससम काय? श्रीवत्सम पदभूषण झाली का सुट्टी? गोविंदम गोकुलानंदम. गुरुजींनी मला जायला सांगितलं. आई, मला ना कसं तरीच होतंय. अगं बाई, म्हणजे काय झालं? नाही नाही, तसं काही नाही आई. ते सगळे खूप कौतुक करतात ना माझं. सवय नाहीये या सगळ्याची. अगं मग आता सवय करून घे. हो पण आई, एवढं कौतुक. काय माहितीये का, आमच्या या घरात ना निर्मला वंसन नंतर मुलगीच झाली नाही. म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस सुद्धा बोलले गेले, पण झाले ते सगळे मुलगे. त्यामुळे कौतुक करतायत ना, करून घे. हं? जा, इथे तुझं काहीच काम नाहीये. जा गीताला पाठ. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिन वे प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् सेवंतिका बुगल चंपक पाटलाब्जै पुन्नागजात करवीर रसाल पुष्पै. गीता काकी, तुम्हाला आईने आतमध्ये बोलवलं. प्रसिद्ध हवाय देवताभ्योन्मा. बरे वेळेवर आलात, बसा तुम्ही. हात जोडायचे, प्रार्थना करायची. आवाहनम न जानामि तवार्चनम पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रयिनं क्रियायिनं भक्तिनं सुरेश्वर. यत् पूजितं मया देव परिपूर्णतरस्तु मे. सत्यनारायण महाराज की जय. प्रसाद म्हणून तुम्हाला मी ओटीत नारायण फळ देतोय, ते घ्या. हो असं. ओम श्रीर्वर्चशारुग विराच पवानं मयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. आता दोघांनी उठायचं आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा, ते काढून ठेवायचं. सदाशिव. अगं बाई निर्मले, कालपर्यंत तू आमची मुलगी होतीस. आजपासून ही आमची मुलगी. म्हणजे आता बघ, तुझी इकडची खोली, त्यातली पुस्तकं, तुझ्या सीड्या, तुझे काय उरलेले 4 दागिने, ते सगळं हिचं. झालं हे, या घरातली तुझी जागा गेली. गेली. अरे असे माझ्याकडे बघताय काय? तिला नमस्कार करा. आत्या आहे ना. सुखी व्हा. हे सगळं तुला इतकं सोपं आणि साधं वाटतंय का? इट्स ओके. इट्स नॉट ओके. लग्नाआधी बायको 3.5 महिने प्रेग्नंट असणं इज नॉट ओके. माझ्याकडे बघून बोललीस तर बरं होईल, नाहीतर त्याचा अर्थ माझा एक बॉयफ्रेंड होता.